म्हणजे आपण म्हणू शकतो की समजा एखादा लठ्ठ माणूस आहे, म्हणजे आपण ओबेसिटी वाढलेली आहे त्या पेशंटला, तर त्याचं लिव्हर खराब होण्याचं कारण वाढू शकतं. सपोज ओबेसिटी आहे किंवा डायबिटीस आहे किंवा थायरॉइड आहे किंवा सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, तर त्या व्यक्तीमध्ये नक्कीच फॅटी लिव्हर होण्याचा धोका वाढतो. आणि फॅटी लिव्हर एकदा सेट इन झालं तर त्याच्या पुढच्या ज्या स्टेजेस आहेत त्या ऑटोमॅटिकली पुढे 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 जात जातात. सो नक्कीच एक सोनोग्राफीचा एक पेशंट आहे ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की लिव्हर इज नॉर्मल आणि दुसऱ्यामध्ये लिहिलं आहे की लिव्हर इज फॅटी लिव्हर. तर ज्या व्यक्तीच्या सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर लिहिलेला आहे, ही इज ॲट मोर रिस्क. आणि मग त्याला जर कोणी विचारलं तर त्याला काहीच त्रास असणार नाही. पण त्यांनी काळजी घ्यावी का? नक्कीच घ्यावी. त्यांनी म्हणजे त्याच्यातले जे कोणी तज्ज्ञ असतील त्याचा सल्ला घेऊन, देर आर व्हेरियस स्टेजेस ऑफ ट्रीटमेंट फॉर फॅटी लिव्हर ऑल्सो. मग त्याची काही मदत घेता येईल का आणि ते जे फॅटी लिव्हरचं प्रोग्रेशन आहे ते प्रिव्हेंट करता येईल का, असं बघावं.